आणि तुझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन का बदलेल? आजपर्यंत शास्त्री कुटुंबाला त्रास देण्याव्यतिरिक्त केलाय काय त्याने? आदिनाथ, मध्यंतरी तू मला तुझ्या सुलेखा बरोबरच्या पुण्यातल्या वास्तव्यासंबंधी सांगितलं होतंस. नेमकं याच वेळी चंदूनी दिलेली माहिती आणि सुलेखानी दिलेली माहिती यांच्यात साम्य आढळल्यामुळे पोलीस आपल्या पाठी लागतील की काय अशी तुझ्या मनात भीती होती. सुलेखानी पोलिसांना काय सांगितलं माहित नाही, पण पोलिसांना एक स्केच मिळालं जे पुण्याच्या केस संबंधी होतं. मला भाईने सांगितलं तेव्हाच वाटलं की ते स्केच माझं असणार. तेव्हापासून मनात शंका आहे की हातात माझं स्केच असताना तो विक्रांत अजून गप्प कसा? म्हणजे तुझ्या मते जर विक्रांतच्या हातात तुझं स्केच असेल तर तो तुला पकडेल. सुवर्ण संधी आहे त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी मोठं दुर्दैव. आदिनाथ, मध्यंतरी जवळचा मित्र म्हणून विक्रांतला मी एक कोरी चिठ्ठी पाठवली होती. या तुझ्या प्रकरणात योग्य तो निर्णय घ्यावा आणि जर तू निर्दोष असशील तर तोच काहीतरी करू शकतो म्हणून. पुन्हा मी तेच सांगतोय आजोबा, इतका सरळ साधा नाहीये तो. हातात आलेला हुकमी एक्का असा टाकेल का तो? आणि मी जर म्हटलं की त्याने तो हुकमी एक्का टाकला आहे तर? म्हणजे आदिनाथा, आधी हे उघड म्हणजे तुझ्या सगळ्या गैरसमजुतींचं निराकरण होईल. आजोबा, हे माझं स्केच? माझ्या चिठ्ठीचं उत्तर पाठवलंय त्यानं. म्हणजे तू निर्दोष आहेस हे माहित होतं त्याला आणि म्हणूनच त्याने हे केलं. एखाद्या विषयी आपलं मत बदलणं आपल्याच हातात असतं. त्याने त्याची बाजू स्पष्ट केली आहे. आता तुला त्याच्याविषयी मत ठरवायचं आहे. आजोबा, नंबर आहे त्याचा? मला त्याला फोन करायचा. दुर्दैवाने हे सध्या तरी शक्य नाही.
माझ्या मते शास्त्री कुटुंबाला अशा प्रकारे मदत करण्याच्या प्रयत्नातच त्याची बदली झाली आहे. कशी, कुठे, तो परत कधी येणार हे कुणालाच माहित नाही. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Pio. Happy birthday to you. Hello. Hello, who's this? बाबा, बाबा मी पियू बोलतीये. Pio? Pio, many happy returns of the day, darling. माझा बर्थडे तुम्ही एकटाच सेलिब्रेट करताय ना? तुला हा नंबर कुठून मिळाला माझा? मी डिरेक्टरीतून शोधला. बाबा मला तुम्हाला भेटावंसं वाटतंय हो. खूप आठवण येते तुमची. भीती वाटते बाबा मला इथे. कसली भीती वाटते बाळा तुला? नाही सांगता येत, पण भीती वाटते. आईला फोन करणार होते पण नाही केला. मला तुम्हाला करावासा वाटला, कारण भीती वाटायला लागली की जवळ घ्यायचात ना तुम्ही मला. बाबा मला भेटायचंय हो तुम्हाला. डोंट वरी बाळा, मी तुला नक्की भेटायला येईन. काहीही झालं तरी मी तुला भेटायला येईन. आणि माझा मोबाईल नंबर लिहून घे तू. हा सांगा बाबा, सांगा. 0008. हा, कधीही वाटलं तर फोन कर मला. नक्की करेन. पण बाबा तुम्ही याल ना मला भेटायला? ऑफकोर्स बाळा. आणि बाबा आईला नाही सांगणार बाळा मी तिला की तुझा फोन आला होता. आणि मीही नाही सांगणार की तुम्ही मला तुमचा मोबाईल नंबर दिलात म्हणून. एक सांगू बाबा, आणखी किती वर्ष आपल्याला असा एक एकटा वाढदिवस साजरा करावा लागणार? बाबा मी वाट बघतेय तुमची. गुड नाईट. गुड नाईट बाळा.
गार वाटतंय ना? घ्या गुळ घ्या. बापरे. शुभ्र्या, अगं येताना आधी कळवायचं तरी होतंच. मी काहीतरी तयारी करून ठेवली असती ना. अहो मीच तिला म्हटलं नको कळवूच म्हणून, आणि याच कारणासाठी. तुम्हाला कळवलं की तुम्ही सगळी तयारी करत बसता ना, कशाला एवढं करता? अहो कशाला म्हणजे काय, तुम्ही किती दिवसांनी येत आहे. शुभ्र्या, तू तरी कळवायला हवं होतं. जाऊ दे ग माई, आता आलोय ना आम्ही. आता मस्तपैकी तुझ्या हातचा वरण भात खावासा वाटतं. वरण भात काय ग आत्ता होईल, पण काहीतरी करता आलं असतं ना. बरं बसा, चहा उकळला. हे काय करताय? कुठे काय, अजून काहीच केलेलं नाहीये मी. हा काय चावटपणा आदिनाथ, तुम्ही तिथे जाऊन बसा ना. चावटपणा करायलाच तर आपण मुंबईच्या बाहेर आलो आहोत ना. आदिनाथ हे बघा, माई येईल, प्लीज तुम्ही तिथे येऊ दे जाऊन की बसा. मग. तुला माहिती आहे आपलं लग्न झालंय. म्हणून काय झालं, मीच जाते. आदिनाथ प्लीज सोडा ना. अहो माई येईल ना कधी, प्लीज तुम्ही तिथे जाऊन बसा ना. आदिनाथ, माई आले आले. घ्या चहा घ्या. हा, अरे थँक्यू. अगं शुभ्रा, तुम्ही मागच्या आठवड्यात येणार होतात ना ग? हो येणार होतो, पण जरा पुढे ढकललं. का ग, म्हणजे सगळ्यांच्या तब्येती वगैरे ठीक आहेत ना? नाही ग माई, तसं काही नाही. बाबा सेमिनारला गेलेत ना, म्हणून मीच आधी म्हटलं होतं की आईंना एकटं सोडून येणं बरं दिसत नाही ना. आणि माझ्याही काही बिझनेस मीटिंग्स अचानक ठरल्या, त्याही मला कॅन्सल करता आल्या नाही. हो ना, काय करणार. अगं तुम्ही येणार म्हणून मी सत्यनारायणाची पूजा ठरवली होती, पण तुमचं अचानक येणं पुढे गेलं. पूजा कशी पुढे ढकलणार, मी पूजा करून घेतली. माझ्यासाठी प्रसाद ठेवलास की नाही? कुणी काय 8 दिवस प्रसाद ठेवतं का? तुझ्यासाठी मी आत्ता गोडाचा शिरा करते. तुम्ही बसा, मी स्वयंपाकाचं बघते. थांब बाई, मी पण येते तुझ्या बरोबर. अगं आत्ता प्रवास करून दमून आलेस, बसा गप्पा मारत, मी आले ना. अगं काम नाही करणार, गप्पा मारूया आपण. अशी संधी रोज रोज नाही की नाही मिळणार. बरं चल. चल माई. काय ग? कुसुम, तुला फोन करायचा होता का कुणाला? मला हे नाही, फोन वाजल्यासारखा वाटला. भास झाला मला जरा. करायचा असेल तर निसंकोचपणे कर. हो नाही म्हणजे नाही, तसं नाही करायचा कुणाला. आणि केला असता तरी ना, पूनमला करणार होते मी फोन. पूनमला, सुलेखाला नाही काही. श्रीराम श्रीराम. हॅलो हॅलो पूनम. अगं पूनम, हा कशी आहेस तू? अगं नाही, काय झालं माहिती का, परवा मी येऊन गेले की नाही तेव्हा ममा झोपल्या होत्या ना, मग त्यांची चौकशी नाही करता आली, त्यांच्याशी बोलता नाही आलं. पूनम
हा त्यांच्याशी बोलता नाही ना आलं. ऐकू येतंय ना पूनम? हा हा तर मग म्हणून म्हटलं आता फोन केला ग. हो हो नाही ग पूनम, नाही आज नाही जमणार ग. अगं इकडे इतका कामाचा रगाडा आहे ना, काय विचारूच नको सगळं. नाही 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 अगं पूनम, काय आहे चौकशीसाठी फोन केला ना. नाही काय की आजारी माणसाला असा कोणी फोन केला की आधार वाटतो ना पूनम. अगं काय इथे कामाचा डोंगर नुसता आहे इकडे, काय विचारू नकोस ग. कारण काय झालंय माहितीये का पूनम, दादा आहे ना, दादा गेलाय सेमिनारला. हो आणि शुभ्रा आणि आधी गेलेत बाहेर. आणि प्रियाचं तुला माहितीच आहे ना पूनम, प्रिया असून नसल्यासारखीच आहे ग. मग घरात राहिलं कोण? मी आणि वहिनी. हो ना. नाही ग काय नुसती सकाळपासून जिसते, काय विचारू नकोस तू. हो ना. नाही म्हणून म्हटलं जरा चौकशीसाठी फोन केला. नाही नाही ग पूनम, आता नाही मला नाही जमणार ग यायला. हो हो नाही नाही काय आहे की एकदा सकाळपासून असं काम सुरू झालं ना की मग पूनम काय ना मग लक्षात राहत नाही ना फोन करायचं. म्हणून आता तुला फोन केला पूनम. ठेवू का? हा रागवू नकोस पूनम, तू रागवू नकोस. ठेवते हा पूनम, फोन ठेवते. हे हा चौकशी करत होते. ममांची तब्येत बरी नाहीये ना त्यांची. हा रगड पगड बोलते का बाबा मी? छे, अगदी मुद्देसूद आणि नेमकं बोलणं छान जमतं तुला. मग मी तेच तर म्हणत होते, अगदी भरभर सगळं सांगितलं मी तिला. अहो वेळ कुठे आहे माझ्याकडे ना. मग म्हटलं आता खाऊन घेते आणि कामाला लागते, खूप कामं आहेत ना मला. श्रीराम श्रीराम. काय ग माई, काय बघतेस? बघते माझी लेक किती बदलली आहे. मी बदलली आहे? पूर्वीसारखे नाही राहिले? खूप बदललीस हो. सुख समाधान चेहऱ्यावर दिसतंय ना, बोलते. लग्न आता चांगलंच मुरलंय बरं. बर सध्या सगळं कसं चाललंय? खूप छान. चेहऱ्यावरून ओळखलंसच ना. सध्या इतकं छान चाललंय की असं वाटतं की माझीच दृष्ट नको लागायला. नाही लागणार अगं, रवळनाथाची कृपा आहे. सध्या सगळं चांगलं चाललंय ना. मग मला आजी म्हणून हाक मारणारं कोणीतरी कधी येणार आहे? माई अगं खरंच रोज रवळनाथाकडे मागणं मागते. बाबा रे माईची आजी कर आणि शुभ्राची माई कर. या वेळेला 2 जण आलात, पुढच्या वेळेला येताना 3 जण या. माई आता पुरे. अगं हो हो किती लाजतेस. बरं शुभ्रा हे बघ, आता रवळनाथाला जाऊन या. हो माई, आजच जायचं चाललंय. जा, अगदी व्यवस्थित देवदर्शन घेऊन या. मी रोज त्याच्याकडे मागणं मागते, तो खूप मोठा आशीर्वाद दे. मी म्हणते पुढच्या वेळी येताना 3 जण या. काय माहित पुढच्या वेळी येताना 4 जण सुद्धा याल. अशीच हसत राहा हो.